राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जे आहे ते जाहीर करण्यात आले आहे आणि संजय राठोड यांना मृदू आणि जलसंधारण या खात्याची जबाबदारी देण्यात आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी संजय राठोड आहेत। भाऊ, मृदू जलसंधारण खातं याआधी तुम्ही सांभाळलं, आता पुन्हा एकदा नव्यानं ती जबाबदारी मिळालेली आहे, काय नेमकं सांगाल? राज्य मंत्रिमंडळाचं खऱ्या अर्थानं सर्व मंत्र्यांना खाते वाटप होण्यासाठी जो विलंब झाला त्याला वेगवेगळी कारणं आहे। अधिवेशन चालू होतं आणि पहिल्यांदा ज्या अधिवेशनामध्ये प्रश्न आणि लक्षवेधी नसल्यामुळे मंत्री महोदयांची काही आवश्यकता नव्हती आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सर्व विचार विनिमय करून वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी वेगवेगळ्या मंत्र्यांना दिलेली आहे। परत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी मृद व जलसंधारण खात्याची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे। मला अतिशय आनंद आहे की मागील 1 वर्षापासून मी या खात्याची जबाबदारी सांभाळत होतो आणि परत आता उर्वरित राहिलेलं काम या ठिकाणी करण्यासाठी मला संधी मिळालेली आहे आणि या संधीच्या माध्यमातून चांगलं काम करून दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी माझा राहणार आहे। राज्यामध्ये जलयुक्त शिवार टप्पा 2 आणि आदर्श गाव योजना, पाणलोट विकासाचे प्रकल्प आणि 600 हेक्टरपर्यंत वेगवेगळ्या गावामध्ये बंधारे, छोटे तलाव, अनेक भागामध्ये जलसंधारणाच्या माध्यमातून समृद्धी, गाळ काढण्याचा कार्यक्रम, गाळ मुक्त धरण, गाळयुक्त शिवार आणि अशा पद्धतीनं या सर्व शेतकऱ्याशी निगडीत किंवा पर्यावरणाशी निगडीत असलेलं हे खातं आमचे खरे तर आमचं जे आदर्श आहे राज्याचे स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब असेल, सुधाकररावजी नाईक साहेब असेल यांनी जलसंधारणाच्या माध्यमातून क्रांती महाराष्ट्रात झाली पाहिजे असा स्वप्न आणि त्या दृष्टीनं प्रयत्नसुद्धा केला आणि याच्यामध्ये खारीचा वाटा खऱ्या अर्थानं माझासुद्धा राहणार आहे आणि म्हणून या खात्याच्या माध्यमातून चांगलं काम करून दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे। निश्चित या खात्याच्या माध्यमातून चांगलं काम महाराष्ट्रासाठी करण्याचा प्रयत्न जो आहे तुम्ही या करणार असल्याचं मत जे आहे ते संजय राठोड यांनी व्यक्त केलं। कॅमेरामन विशाल रायपुरेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।